हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा. नीट पेपर फुटी प्रकरणी ओमकार शिंगोटे या तरुणाला सीबीआयने घेतलं ताब्यात. ओमकार अटकेतील आरोपी धनंजय लोखंडेचा मित्र. शिंगोटे जुन्नरमधील आयुर्वेदिक डॉक्टर असल्याची माहिती. नीट पेपर घोटाळा प्रकरणी सीबीआयची धडक कारवाई. आतापर्यंत 5 जणांना अटक, तर मास्टरमाइंड राजा बाबूचा कसून शोध. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या केंद्रीय समितीमध्ये जय पवारांना मोठं स्थान. जय पवारांवर खजिनदार पदाची जबाबदारी, तर पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीचे जय पवार अध्यक्ष. विधान परिषदेच्या 10 नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी. अंबादास दानवे, नीलम गोरे, बच्चू कडू, झिशान सिद्दीकींसह भाजपचे 6 आमदार घेणार शपथ. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. इंधनासंदर्भात केलेल्या पंतप्रधान मोदींच्या अहवालानंतर पहिलीच बैठक. मंत्री आणि आमदारांच्या ताफ्यासंदर्भात काय निर्णय होतो याकडे लक्ष. रुपाली चाकणकरांची आज ईडी चौकशी. समता पतसंस्थेतील बनावट खाती आणि आर्थिक व्यवहार प्रकरणात चौकशी होणार. बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात तब्बल 20 वर्षांनंतर आज देणार निकाल. माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटलांवर हत्येचा आरोप. सगळ्या आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश. कोर्टाच्या निकालानंतर हत्येचा उलगडा होणार. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर घातली बंदी. किमती आटोक्यात ठेवण्याकरता केंद्राचा मोठा निर्णय. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ. मुंबईत आता सीएनजी प्रति किलो 84 रुपयांना मिळणार. अमूल आणि मदर डेअरीचं दूध आजपासून महागलं. दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. आणि उत्तर प्रदेशात वादळ आणि वीज पडून 60 जणांचा मृत्यू. प्रयागराज आणि भदोहीमध्ये सगळ्यात जास्त लोकांचा मृत्यू. तर काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात. सुरुवातच आपण राष्ट्रवादी काँग्रेसपासून करूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या केंद्रीय समितीमध्ये जय पवार यांना मोठं स्थान दिलं गेलेलं आहे. जय पवारांवर खजिनदार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पहिल्यांदाच पक्षात 2 खजिनदार असणार आहेत. शिवाजीराव गर्जेंसह जय पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार असतील. पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीचे जय पवार अध्यक्ष असणार आहेत. पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या नियमांमध्ये बसणार नाही असं काम जो करेल त्याच्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्याची भूमिका घेणाऱ्यांवर निर्णय घेण्याचे अधिकार हे जय पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेत, कारण ते अध्यक्ष आहेत. जबाबदारी वाटपाच्या कागदावरून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नावं गायब आहेत. पार्थ पवार, जय पवार यांची नावं इन आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पवार कुटुंबाचं पूर्णतः वर्चस्व असल्याचं बघायला मिळत आहे. महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले 9 सदस्य आणि पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या 1 सदस्य अशा 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज होतो आहे. सकाळी 11 वाजता हा शपथविधी होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे या 10 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. शिवसेनेकडून डॉक्टर नीलम गोरे आणि बच्चू कडू, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी आणि भाजपकडून प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे, माधवी नाईक आणि पोटनिवडणुकीतून विजयी झालेल्या प्रज्ञा सातव या नवनिर्वाचित सदस्यांना सभापती राम शिंदे शपथ देतील. या शपथविधी समारंभाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे सगळे उपस्थित असणार आहेत. आता पुढच्या बातमीकडे आपण वळूया. वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला घडताना दिसतायत. त्यामध्येच नीट पेपर फुटीचं प्रकरण प्रचंड गाजलं. त्यामुळे महाराष्ट्रभरामधनं आंदोलनं सुद्धा झाली. याच बाबत एक मोठी बातमी येते. या पेपर फुटी प्रकरणात आरोपी धनंजय लोखंडेच्या मित्राचा सुद्धा प्रकरणात सहभाग आहे असं समोर आलंय. नाव काय तर ओमकार शिंगोटे. ओमकार शिंगोटे असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाच्या सीबीआयनं या तरुणाला ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्याकडून अधिक माहिती घेतली जाते. ओमकार शिंगोटे हा जुन्नर इथल्या परिसरामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर असल्याचं कळतंय. लोखंडे आणि शिंगोटे हे मित्र आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचं काम करत असायचे. पुणे पोलीस सुद्धा शिंगोटेचा शोध घेत होते. तर लातूरमध्ये गाजत असलेल्या कथित नीट पेपर फुटी प्रकरणात आता पोलीस अधिक तपास करतायत आणि तीव्र गतीनं करतायत. या प्रकरणी संबंधित खासगी क्लासेसमधील 3 ते 4 जणांची कसून चौकशी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस कारवाई करत होते. सीसीटीव्ही आणि हार्ड डिस्क जप्त करण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रकरणाविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरचं कनेक्शन आहे का, याबाबत लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर लातूर कनेक्शनबाबत राज्यभर देशभर आता चर्चा सुरू झालेली आहे. याविषयी अद्याप लातूर पोलिसांनी अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही आहे. नेमका तक्रारदार कोण आहे आणि कुठल्या क्लासेसच्या विरोधात ही चौकशी सुरू आहे हे सांगितलं नाही. मात्र कसून चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी ऑफ द रेकॉर्ड आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलेलं आहे. आतापर्यंत 3 ते 4 जणांची चौकशी या प्रकरणामध्ये झालेली आहे आणि त्या क्लासमधून एक CCTV फुटेज सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे. हार्ड डिस्क जप्त केलेली आहे. त्या क्लासेसमध्ये कोण येतंय कोण जातंय याची माहिती घेण्यासाठी कदाचित ते CCTV घेतला असावं. आपल्याला न्यूज 18 मराठीच्या सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. याविषयी अधिकृत प्रतिक्रिया लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना विचारली असता त्यांनी अद्याप चौकशी आहे, चौकशी पूर्ण झाल्यानंतर याविषयी सविस्तर बोलू असं सांगितलंय. परंतु अधिकृतपणे ते कॅमेऱ्यापुढे अजून आलेले नाही आहेत. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिल्यानंतरच लातूरचं हे कनेक्शनची चर्चा राज्यभर आणि देशभर झालेली आहे. आता या चौकशीतनं नेमकं काय निष्पन्न होतं हे बघावं लागणार आहे. तो क्लासवाला नेमका कोणता आहे, नेमकी तक्रार कोण दिलेली आहे, या सगळ्या बाबी लातूर पोलीस ज्यावेळेस चौकशी पूर्ण करतील त्याच्यानंतरच ते पुढे आणतील असं लातूर पोलिसांनी, लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर. हे नीटचं पेपर फुटीचं प्रकरण संपूर्ण देशभरात गाजलं. बिहारच्या नालंदामधील पेपर फुटी प्रकरणातला मास्टर माइंड राजा बाबूचा पर्दाफाश झालेला आहे. नालंदातील पावापुरीमध्ये नीट परीक्षेच्या आदल्या दिवशी पोलिसांना 2 संशयास्पद वाहनं आढळून आली होती. अखेर आरोपींच्या चौकशीतून नीट पेपर फुटीचा मास्टर माइंड राजा बाबूची माहिती समोर आली. दरम्यान मास्टर माइंड राजा बाबू कोण आहे, त्याचा पर्दाफाश कसा झाला ते आपण जरा सविस्तरपणे बघूयात. 2 मे 2026 बिहारच्या पावापुरीतून 2 संशयित वाहनं ताब्यात घेण्यात आली. MBBSचे विद्यार्थी असल्याची आरोपींनी बतावणी केली. आरोपींचे मोबाईल आणि कागदपत्रांची जरा तपासणी करण्यात आली तेव्हा सत्य समोर आलं. मोबाईलमध्ये परीक्षेसंदर्भात काही संशयास्पद चॅट आढळले. परीक्षेसंदर्भात, पेपर संदर्भात मोबाईलमध्ये नीट परीक्षेची ओळखपत्र सुद्धा सापडली. आरोपींचे संशयास्पद ऑनलाईन व्यवहार झाल्याचं सुद्धा बघायला मिळालं. चौकशीमध्ये उज्ज्वल राज उर्फ राजा बाबूचं नाव उघड झालं, समोर आलं. 2022 पासून राजा बाबू पावापुरी मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी राहिलेला आहे. राजा बाबू पेपर फुटीचं नेटवर्क चालवत असल्याचा संशय पोलिसांना आधीपासूनच होता, त्यामुळे ते त्याची माहिती काढत होतेच. फरार मास्टर माइंड राजा बाबूचा शोध मग सुरू झाला.
हे लक्षात आलं की तोच मास्टर माइंड आहे. मग त्याचा शोध सुरू झाला. आरोपींच्या सीडीआर मध्ये पेपरफुटी प्रकरणाच्या लिंक्स आढळल्या. उज्ज्वल राज उर्फ राजा बाबू, वो भी MBBS 2022 बैच का छात्र है. लगातार वो फेल हो रहा है, लेकिन कॉलेज में पावापुरी मेडिकल कॉलेज में बना हुआ है. CBI से जैसा लोगों से सूचना मिला है कि CBI का भी केस उस पर है और उसको पुलिस ढूंढ रही है. और वो भी इस गैंग का मास्टरमाइंड है. उसके बारे में भी पता किया जा रहा है. कल छापेमारी की गई थी लेकिन वो मिला नहीं. तो अभी इन लोगों को 3 व्यक्तियों को जो पकड़े गए हैं इनको जेल भेजा जा रहा है. आपण एक मोठी बातमी बघणार आहोत. देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याकरता भारतानं साखर निर्यातीवर बंदी घातली आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहणार आहे. ब्राझील नंतर भारत हा जगातला दुसरा सगळ्यात मोठा साखर उत्पादक देश आहे. मॉन्सून अपेक्षेपेक्षा कमी पडला किंवा भूराजकीय तणाव निर्माण झाला तर खतांच्या पुरवठ्यात व्यत्यय आला. भारताची साखरेची आर्थिक स्थिती या सगळ्या कारणांमुळे धोक्यात येऊ शकते. म्हणून कमी पाऊस आणि खतांच्या कमतरतेमुळे 2026-2027 दरम्यान उत्पादनात घट होण्याची भीती आहे. 2025-26 हंगामाकरता साखरेचं उत्पादन 27.5 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. जुना साठा 5 दशलक्ष टन धरून एकूण उपलब्धता आहे 32.5 दशलक्ष टन इतकी. देशांतर्गत वापर 28 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हंगामाच्या शेवटी केवळ 4.5 म्हणजे 4.5 दशलक्ष टन साठाच शिल्लक राहील. 2016-17 नंतरची ही सगळ्यात कमी पातळी असेल. हा अल्प साठा लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून सरकारनं हे उपाय योजलेले आहेत. एक अत्यंत महत्त्वाची बातमी. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे कारण आजचा दिवस निकालाचा दिवस आहे. कुठल्या निकालाचा दिवस आहे तर पवनराजे निंबाळकर यांची जी हत्या झाली त्याच्या निकालाचा आजचा दिवस आहे. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येला 20 वर्ष लोटलेली आहेत. आजचा दिवस निकालाचा आहे. मागच्याच महिन्यात याची सुनावणी पूर्ण झाली आणि आजचा दिवस निकालाचा आहे. आज काय निकाल लागतो हे बघणं महत्त्वाचं आहे. चुलत्यानेच पवनराजे निंबाळकर यांची हत्या केली आणि हा चुलत्या दुसरा तिसरा कोणी नसून माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील होते असा आरोप करण्यात आला होता. ते आणि त्यांच्यासह 9 जणांवर आरोप आहेत. सगळी सुनावणी पूर्ण झालेली आहे. आज निकालाचा दिवस आहे. काय निकाल लागतो हे बघणं महत्त्वाचं आहे. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश SR नावंदर यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार आहे. आता आपण पुढच्या घडामोडीकडे वळतोय. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलेलं होतं आणि त्याप्रमाणे आज त्यांची ईडी चौकशी आहे. याआधी त्यांची 5.5 तास ईडी चौकशी झालेली आहे. पण आता पुन्हा एकदा त्यांना चौकशी करता बोलवलंय. त्यामुळे आज त्या पुन्हा चौकशीसाठी हजर राहतील. ही चौकशी समता पतसंस्थेतील बनावट खाती, आर्थिक व्यवहार, अशोक खरातशी संबंधित संस्थांमधील सहभाग या सगळ्या मुद्द्यांवर होईल. महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये 10 मेला SITनं रुपाली चाकणकर यांची 5.5-6 तास चौकशी केली. या चौकशीला अवघे 3 दिवस उलटले नाही तोच ईडीनं पुन्हा समन्स बजावलं होतं. यापूर्वी SIT चौकशी झालेली होती आणि आता ईडी चौकशी होते आहे. SIT चौकशी 5.5 तास चालली आणि आता ईडीनं बोलावलेलं आहे. म्हणजे SIT चौकशी ही या सगळ्या प्रकरणामध्ये जो लैंगिक अत्याचार झालेला आहे त्या अनुषंगानं होती आणि ईडी चौकशी अर्थातच आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक हितसंबंध कराची या अनुषंगाने होईल. आता आपण पुढची घडामोड बघूया. अशोक खरात विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये 1150 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय. अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणातील पहिल्या 2 गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. पहिल्या गुन्ह्यामध्ये 750 तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 450 पानं असे एकूण 1150 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे. अशोक खरात सोबत आपले संबंध हे केवळ आध्यात्मिक होते. त्याच्या काळ्या कृत्यांबाबत आपल्याला काहीही कल्पना नव्हती असं म्हणणाऱ्या रुपाली चाकणकरांनी अशोक खरात सोबत गुवाहाटी दौरा केलाय.
2021च्या ऑगस्ट महिन्यामध्ये रुपाली चाकणकर आणि त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांनी गुवाहाटी दौरा केलाय. याच वेळी भोंदू अशोक खरातही त्यांच्यासोबत गुवाहाटीत होता अशी माहिती मिळते. 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या काळात त्यांनी गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये मुक्काम केला होता अशी माहिती मिळते. भोंदू खरात आणि रुपाली चाकणकर यांनी 2021 मध्ये हा एकत्र गुवाहाटीचा दौरा केला. आपला भोंदू अशोक खरात यांच्याशी काहीही संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर आणि त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि भोंदू अशोक खरात हे गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकाच तारखाना होते. 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 या तारखांना हे तिघेही रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते अशी माहिती समोर आलेली आहे. दोन 2021 मध्ये खरात आणि चाकणकरांचा गुवाहाटी दौरा समोर आला. अशोक खरात, रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर या गुवाहाटीला गेल्या. गुवाहाटीमधल्या रेडिसन ब्लू 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. 28 ते 30 ऑगस्ट 2021 रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये ते वास्तव्यास होते. 3 दिवस तिघांचा एकाच हॉटेलमध्ये एकाच तारखांना मुक्काम होता. अशोक खरात, रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर हे गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहिले आणि हे बघून खरंच खूप शॉकिंग वाटतंय. कारण रुपाली चाकणकरांनी सातत्याने एकच विधान केलं होतं की ते माझ्या गुरुस्थानी होते. पण मग आता ही जी माहिती आली आहे याची चौकशी झाली पाहिजे. आता याचं फुटेज मिळेल की नाही सीसीटीव्हीचं ते मला नक्कीच शंका आहे, कारण आता 2021 ची गोष्ट आहे. पण ह्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत की पैसे कोणी दिले, काय करायला गेले होते, त्यांची स्टेटमेंट सुद्धा, या सगळ्यांवर त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची ही प्रतिक्रिया होती. आता आपण पुढची घडामोड बघूया, पुढची बातमी बघूया. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं बुधवारी सकाळी एका मोठ्या कारवाईला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या शोधात एटीएसनं राज्यभर धाडसत्र राबवलं. पुण्यातही हे धाडसत्र सुरू होतं. काल सकाळपासून चौकशी सुरू करण्यात आली. पुण्यातील शिरूर, वारजे आणि चाकण भागात एटीएसकडून ही चौकशी करण्यात आली. राज्यभरातून एकूण 57 व्यक्तींची ओळख पटवण्यात आली. त्यांच्या ठावठिकाणांवर जाऊन त्यांची चौकशी झाली. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी हा सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांना देशविघातक कारवाया करण्याकरता प्रवृत्त करत असल्याचा संशय एटीएसला आहे. याचा अधिक तपास आता सुरू आहे. हा शहजाद भट्टी कोण आहे त्यावर आपण नजर टाकूया. शहजाद भट्टी पाकिस्तान स्थित कुख्यात गँगस्टर आहे. ISIशी त्याचा संबंध आहे. कथित एजंट तो असल्याचा संशय आहे. सध्या तो दुबईतून आपलं गुन्हेगारी नेटवर्क चालवतो असं कळतंय. भारतात शस्त्रास्त्र तस्करीचा प्रयत्न त्याने केलेला होता. सोशल मीडियाद्वारे तरुणांना भडकावून दहशतवादी कारवाया करण्याकरता तो सामील करून घेतो. अनेकदा शस्त्रास्त्रांसह व्हिडिओ पोस्ट करतो. दिल्ली, अमृतसर, फिरोजपूर, उत्तर प्रदेशमध्ये हल्ल्यांची रेकी आणि कटात सहभाग आहे. एकेकाळी लॉरेन्स बिश्नोईचा तो जवळचा मित्र होता. आता बिश्नोईचा प्रमुख शत्रू शहजाद भट्टी.